जरा स्माइल. हा म्हणाला आहे एका साईडला आणि त्या साईडला कॉफी बनवली आहे. छान मस्त. दुकानातल्यापेक्षा टेस्टी झालं आईस्क्रीम. हो छान. 2 आचारी लागलेले आहेत आम्हाला. कसला सोफिस्टिकेटेड. यस आईस्क्रीम. मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर आज सकाळची सुरुवात काड्या बनवण्यापासून होत आहे. तर गॅसवरती मी दोन्ही साईडला 2 वेगळ्या प्रकारचे काढे शिजवायला ठेवलेले आहेत. तर इकडं अद्रक, सुंठ आणि इलायचीचा काढा शिजायला ठेवलेला आहे. हा काढा माझ्या मावशीसाठी आहे. मावशी थोडीशी सर्दी झालेली आहे. आणि इकडं गवती चहा आणि लिंबूच्या पानाचा काढा आहे. हा सगळ्यांसाठी आहे आमच्या. तर आज स्वयंपाक करणार नाही आहे मी. तर आज माझ्या मावशीचा आईचा सगळ्यांचा उपास आहे. चतुर्थी आहे जांगरती. इथं आता कोंडीची देवपूजा करत आहेत. या पातेल्यामध्ये बटाटे पण उकडून झालेले आहेत. तर अशी तयारी चालू आहे आजच्या नाश्त्याची, आजच्या फराळाची. पाहुणे बघा लोळत आहे. गुड मॉर्निंग. माझ्या इंग्लिश बोलायला लागली बघा. गुड मॉर्निंग म्हणते. पाहुण्याच्या घरी आल्यावर बोलावं लागतं, पोरांचं शिकावं लागतं. आणि घरी गेलं की फक्त नातवंडा का घरच्या घरी. घरच्या घरी आंघोळ करा. आंघोळ काढा तयार आहे. सकाळ सकाळी काढे प्या. चहा कोणच पित नाही, चहा कॉफी पित नाही. म्हणलं काढे प्या. मग काढे चांगले असतात सकाळी. काढे प्या. आज लिंबूचा आणि गवती चहाचा काढा मिळणार. पौष्टिक काढा, चहापेक्षा पौष्टिक. आणि तुझ्यासाठी हेच केलंय कृष्ण हरी राम कृष्ण हरी पांडुरंगाच्या गावचं आहे. माझी मावशी पंढरपूरची आहे. पांडुरंगाच्या गावची, विठ्ठलाच्या गावची. चांगलं आमचं भाग्य. आम्ही सिद्धेश्वरच्या नगरीतले सोलापूर. पंढरपूर, सोलापूर. आम्ही सिद्धेश्वरच्या नगरीतले. सिद्धेश्वर चंद्रभागेच्या तिथे आले. चांगलंय चांगलंय. आमचं लय भारी सोलापूर जिल्हा चांगलाय. गवती चहाचा चहा तयार आहे. हे घे घे कुठला तरी. हे गवेनी कोंडजी हे घ्या. लो. आणि आता एक मी घेते. कसं झालं काकू छान? मस्त. कसं आहे? छान आहे, एकदम छान. गवती चहा, लिंबूची पानं, लिंबूची पानं आहेत, पेरूची पानं आहेत, गवतीची आम्ही पण लावलं. पेरूची पण घालायची. त्याचा पण काढा करायचा, छान लागतो. मी काय केलं, गवती चहा, लिंबूची पानं, थोडीशी कडे सकत. तुम्हाला दिवसभर आळस येणार नाही. एवढं रिफ्रेशिंग काढा आहे हा. चला आत्ता मी नाश्त्याला उपमा बनवलेला आहे. दादू हे घे नाश्ता घ्या. हा 2 चमचे. ह्या दोघींचा उपास आहे. खिचडी खाणार आहेत त्या दोघी जण नंतर. घे तुला घे. हा 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 घे म्हणा. घे नाश्ता खा बाळा. प्रतीक खूप छान. खा खा. आज मी महा खिचडी बनवत आहे. त्याच्यासाठी 2 कढया ठेवलेल्या आहेत. आणि साबुदाण्यामध्येच मिरची, मीठ, शेंगदाणे मिक्स केलेले आहे. हे दाखव ना. बटाटे सोलून ठेवलेले आहेत. चिरून टाकणार आहे. बरोबर. आज खिचडी आम्ही 2 जण बनवतोय. कारण 2 कढया ठेवलेल्या आहेत आणि खिचडी पण भरपूर आहे. पहिल्यांदा म्हणलं तुम्ही तिकडच्या कढईमध्ये खिचडी करता, तर मी इकडच्या कढईमध्ये करते. आता मी बटाटे घालत आहे खिचडीमध्ये. बटाटे टाकलेले आहेत खिचडीमध्ये. 2 आचारी लागलेले आहेत आम्हाला. आज आमच्या सासऱ्यांचं मासिक सुद्धा आहे. आणि जे मामा आमच्याकडे मासिक जेवायला येतात त्यांचा चतुर्थ उपवास असतो. आणि आज चतुर्थी आहे, त्याच्यामुळे आम्ही मासिक जेवायला खिचडी करत असतो. खिचडी, दही, चिप्स, केळी असं जेवण असतं, म्हणजे फराळाचं. कसला सोफिस्टिकेटेड खिचडी खिचडी. नैवेद्य समोर पाय
ठीक है, अच्छी तो बात है, लेके जाओ। आता सगळ्यांनी फराळाचं खाल्लेलं आहे, साबुदाण्याची खिचडी, आणि आता आईस्क्रीम खाणार आहेत। काल दादूनी बनवलेला आईस्क्रीम आता आम्ही खात आहोत, बघूया। अरे चांगलं जमलंय, हा हे बघ, हा मँगो आईस्क्रीम केलंय। यस आईस्क्रीम। मावशी तुला कुठलं घेते, घे घे, खाऊन सांग कसं बनवलंय माझ्या श्रीकांतने आईस्क्रीम। काकू हे घे, खा खा, कसं बनलंय, मस्त एक नंबर टेस्ट। ए बघ दादू छान झालं मन, माझी मावशी म्हणजे दुकानातल्या पेक्षा टेस्टी झालं आईस्क्रीम। हो छान। माझ्या आईचं तर संपलं। वहिनी आवरा पटपट, हे घ्या हे घ्या, बघूया। वा वा, खूप टेस्टी, अप्रतिम आईस्क्रीम, असं वाटतंय मस्तानीच आईस्क्रीम खातोय। बडा मस्तानी लागते, मस्तानी। नेहमी 3च्या नंतर पाऊस यायला सुरुवात होते, त्याप्रमाणे आता पावसाला सुरुवात झालेली आहे। सायंकाळचे 5:30 वाजले आहेत आता, पण असं वाटतंय की 6:30-7 वाजलेले आहेत, कारण बाहेर आभाळ आलेलं आहे, त्याच्यामुळे घरामध्ये अंधार आहे। चला मी आता चहा बनवला आहे एका साईडला, आणि त्या साईडला कॉफी बनवली आहे, दूध गरम केलेलं आहे कॉफीसाठी। आता दोन्ही गॅस बंद करते आणि एका कपामध्ये कॉफीसाठी दूध ओतते, 3 कपमध्ये चहा। आज 2 तास सगळे झोपलेले, पाहुणे सुद्धा आणि मना आणि दादू सुद्धा। चहा छान ह्यांचा चहा असते बरं का, फाउंडे परिवारचा छान। पाहुण्याच्या घरी आल्यापासून सगळं मी तुझ्या माझा नातू छान मस्त हातात आहे, माझी मुलगी खाली उतरू देत नाही। आता आजच जायची म्हणत होत्या, त्यांना म्हणलं आज जायचं नाही, तरी म्हणून जायचं। आईला म्हणलं तू एकटीच जा, पण पावसात जा। काका म्हणले तिला ना, म्हणते ये देवळावली करून जा। हा बस झालं, बघ काकाने सांगितलं, परमिशन दिली ना, मग त्यांना म्हणलं उद्या सकाळी आपण देवळावली करूया, मग तुम्ही जा। सायंकाळचे 7 वाजले आहेत आता, आणि मी आता तुळशी पूजन करत आहे। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। आमच्या घरातील लाईट गेलेली आहे, मी आता देवपूजा केलेली आहे। वहिनी इथे बसलेले आहेत, अंधारात दिसत नाहीत। मावशी आई इकडे निवांत बसलेले, करमते का आमच्या घरी, दिसत नाहीत अंधारामध्ये, लय भारी सोलापूरची भाषा। आणि इथं मी शेवग्याची शेंग उकडायला ठेवलेली आहे हंडीमध्ये। आज मी जेवणामध्ये बनवणार आहे पुदिना राईस, शेवग्या शेंगाची भाजी, मटकीची भाजी आणि भाकरी। सायंकाळचे 8 वाजले आहेत आता, आणि माझा स्वयंपाक जवळजवळ झालेला आहे, भाकरी झालेले आहेत, आणि इथं वहिनी आता भाकरी करत आहेत। मग कसं वाटतंय आमच्या किचन मध्ये भाकरी करताय तुम्ही? वहिनी बोलल्या की मी भाकरी करते, मला खूप छान पातळ जमतात, म्हणलं ठीक आहे करा। आणि इथं मी भाज्या बनवलेल्या आहेत, या कढईमध्ये मी शिरा बनवलेला आहे बघा। आज चतुर्थी आहे त्याच्यामुळं तशी खिचडी आहे सकाळची। मसाले भात बनवलेला आहे, याच्यामध्ये हंडीमध्ये शेवग्याची शेंगाची आमटी आहे, आणि याच्यामध्ये मटकीची भाजी। तर एवढा असा स्वयंपाक बनवलेला आहे, आणि आता फक्त मला कांदा भाजी बनवायची राहिलेली आहेत, ती आता भाकरी झाल्यानंतर बनवून घेते। आणि इकडं बघा गोंधळ आहे आज आमच्या घरामध्ये। दादू मग झाले स्विमिंग, भूक लागली हो। आणि तर प्रतीक बादशाह, अय राजा, हा खूप गेम खेळतो, खूप गेम खेळतो, चांगला नाही बाळा गेम खेळणं, नुसतं डोकं आलं तो करतो।
बोल की आता. त्याला तर करमत नाही, काय करणार. खेळायला पण जाता येत नाही आमच्या इकडं. तुला नाही मारायचं आपण. हा मावशी आजीच्या गावाला जा. सिरियस येतो. सिरियस सिरियस. हाच जरा स्माइल. दात दिसतात म्हणून त्याने असं दात केलंय. दिसते रे, काय नसतं बाळा, जसं आपण आहे ना तसं राहायचं. क्लिप लाव काकू याला क्लिप. हा ब्रेस लावायचं. मग कोंडजी दात आत जातात. कैसे आहे बाप, भूक लागली का? खिचडी आहे सकाळची, देऊ का जरा? जरा म्हणजे काय प्रकारे खिचडी नाही, हा. आईस्क्रीम आहे, आईस्क्रीम. अरे हा पप्पांचं आईस्क्रीम दे दे आण. आता खाता का जेवण झाल्यानंतर? पप्पांच्या नावचं, पप्पांच्या वाटणीचं आईस्क्रीम राहिलेलं आहे तर ते डेझर्ट झालं आता, जेवण नंतर ना. शिरा केला ना, शिरा पण केलाय. ते डेझर्ट जेवताना ना ते. हा आणू का खिचडी का आईस्क्रीम खाता? जेवणार आईस्क्रीम आता जेवणार आहे, झालंय जेवल्यानंतर. ठीक आहे, चला आता भाकरी झाल्यानंतर आम्ही जेवण करतो आणि व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये.